सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे, खूप भयंकर गर्दी आहे. जवळजवळ शिरपूरच्या यात्रेला आपण एवढी कधी गर्दी बघितलेली नाही. लोकांनी स्वतःच्या पर्सनल टेंट तयार केले, पण त्याच्या अर्ध शिरपूरचं नाव आहे. जवळजवळ दुपारचे 3:30 झालेले आहेत. कथा पण लोक खूप जबरदस्त एन्जॉय करतायत. जवळजवळ 4-4, 5-5 डीजे एक साथ चालू. उपवासवाल्यांसाठी पण वेगळं ठेवलेले तरी सात एका टायमाला सिनेमॅटिक्स क्रिएट केलेले आहेत मी, तर ते सिनेमॅटिक बघ. सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि मी माझा ब्लॉग स्टार्ट करून दिलेला आहे. आणि करोना नाक्यावर आहे, आता नाश्ता घ्यायला आलो होतो. आज सकाळपासूनच लोकांची येणं जाणं चालू झालेलं आहे. जिथं महाशिवपुराण चालू आहे तिथं जवळजवळ करोना नाक्यावर महात्मा पोलीस सर्कल जो आहे त्याच्याजवळ त्यांनी गेट बनवलेला आहे करवणकडे जाण्याच्या रस्त्याचा. हा गेट त्यांनी एंट्री गेट बनवलेला आहे. इथं बॅरिकेड्स वगैरे लावलेलं, फक्त छोट्या व्हेकल्सला एंट्री. इथं मोठ्या व्हेकलसाठी वेगळी पार्किंग बनवलेली. तर मी काल इकडून आलो होतो, पण मला काल संध्याकाळून इकडून एंट्री भेटली नव्हती, कारण की खूप गर्दी होती लोकांची कथा सुटल्यानंतर. तर मी आज पूर्ण दिवसभरामध्ये या सगळ्या गोष्टींची कव्हरिंग देणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. कथास्थळ 1.5 किलोमीटर लांब आहे इथून करोना नाक्यापासून. तर लोक तिथून सुरुवातीपासून पायलच जात आहेत सगळे लोक. तपन मोटेल मार्ग जिथून चालू होता आपला 80 बोटी रोड म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि इथूनच स्टार्ट झालेला आहे आता महाशिवपुराण कथेचा मार्ग. सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे इथं. शिवपुराण कथेची एंट्री 1 किलोमीटर अगोदरपासूनच नाश्त्याच्या, बिस्किटांच्या आणि पूजेच्या वस्तूंच्या दुकाने चालू होऊन जातात. सकाळी 7 वाजेपासून लोक यायला सुरुवात होतात. आता जवळजवळ 9:30च्या आसपास झालेले आहेत, तरी लोकांची गर्दी चालूच आहे. ही गर्दी जवळजवळ कथा चालू होते तोपर्यंत लोक येतच राहतात, तुम्ही बघू शकता. आता आपण गेटजवळ पोचलेलो आहे. खूप भयंकर गर्दी आहे. असं गेट या ठिकाणी आलेला आहे, पण गेटच्या बाजूने पण जायला जागा आहे, म्हणून तुम्ही कुठूनही जाऊ शकता. महाशिवपुराण कथेचा पंडाल जो समोर दिसतोय, खूप मोठा पंडाल आहे. पोलिसांचा बंदोबस्त आणि जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभ्या आहेत. हे सगळ्या लोकांच्या सेवेसाठी खूप भयंकर गर्दी आहे. जवळजवळ शिरपूरच्या यात्रेला आपण एवढी कधी गर्दी बघितलेली नाही जेवढी गर्दी इथं आलेली आहे कथा ऐकण्यासाठी. आणि भरपूर लोक इथं रात्री मुक्कामाला राहतात. आपण रात्री येणार इथं कसं लोक कथे संपल्यानंतर त्याचं जेवणाची व्यवस्था कशी राहते किंवा रात्री ते लोक कशा पद्धतीने त्यांचा एन्जॉय करतात ते सगळं बघायला आपण येणारच आहे. तर आता मी सकाळी फक्त हे दृश्य बघायला आलो होतो की किती गर्दी भाऊ इथं, खूप भयंकर गर्दी. हे लोकांना जागा सांभाळण्यासाठी पॉलिथिन दिली जाते. फ्रीमध्ये पोहे वाटत चालू आणि सगळे लोक फोटो सेशन चालू आहे लोकांचं. पंडालच्या आजूबाजूला तर पूर्ण यात्रा आहे डायरेक्ट. खूप साऱ्या दुकाने लागलेले आहेत जबरदस्त. आणि गर्दी तर एवढी डेंजर आहे की पंडालमध्ये जायला पण जागा नाही. सगळे लोक जागा सांभाळून बसलेले आहेत. कसली लाईन लागली काय माहिती.
सभी भक्तों से निवेदन है, आपको जहाँ जगह मिल रही है वहाँ अपना स्थान ग्रहण करें, अपने बच्चों का हाथ पकड़कर। आता जवळजवळ 12:30 झालेले आहेत आणि 12:30 झाले तरी अजून कथा चालू झालेली नाही. कथा जवळजवळ 1:45 वाजता स्टार्ट होईल. मी आता घरी जाणार आहे माझ्या आईला घ्यायला. इथं गर्दी तर खूप आहे आणि लोक ज्याची त्याची जागा सांभाळण्यामध्ये व्यस्त आहेत. प्रत्येकाला असं वाटतंय की मला पण पंडालमध्ये जागा भेटली पाहिजे, पण ते पॉसिबल नाही कारण की गर्दी एवढी भयानक आहे की पंडालमध्ये जागा भेटणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. जर पंडालमध्ये जागा सापडवायची असेल तर डायरेक्ट सकाळी 8-9 वाजेपासून लोक यायला सुरुवात होऊन जाते. येऊ आपण दुपारी येऊ आणि संध्याकाळी आज रात्रीचा पण शूट घेणार आहे. तो पण मी तुम्हाला दाखवेल की रात्री म्हणजे इथं रात्रीचा सीन बघण्याची खूप मजेदार आहे कारण ते DJ वगैरे लावलेलं असतात, खूप एन्जॉय करतात लोक. आता जवळजवळ 2:30 वाजून गेलेले आहेत आणि कथा स्टार्ट झालेली. पंडाल संपल्यानंतरही खूप लांबपर्यंत लोक उन्हात बसलेली आहेत, तर खूप गर्दी इथं. लोकांनी स्वतःच्या पर्सनल टेंट तयार केलेला आहे. ते बाबा मागे बसत आहे, कोण छत्री घेऊन उभं आहे सावलीसाठी. पंडाल जवळजवळ खूप पुढे आणि पंडाल पासून एवढी गर्दी. छोटा सा कपड़े का टुकड़ा करोड़ों की कीमत का हो गया. बड़े बड़े सी लगे रह गए और एक छोटा सा कपड़े का टुकड़ा जिसकी कोई कीमत नहीं थी, वो छोटे सा कपड़े का टुकड़ा भी करोड़ों का. हे शिवपुराण कथेच्या पंडालची बॅक साईड आहे. पोलिसांनी अशा ठिकठिकाणी चौक्या बनवल्या आहेत वरून लक्ष ठेवण्यासाठी. हां, हे बलून, हा बलून महाराजांसोबतच राहतो कायम. जिथं महाराजांच्या कार्यक्रम राहिला तिथं हा बलून बघायला मिळतो, पण त्याच्या अर्ध शिरपूरचं नाव आहे. आता जवळजवळ दुपारचे 3:30 झालेले आहेत. कथा पण संपण्यात आलेली. मस्त आता उसाचा रस घेऊन आपण आता डायरेक्ट घरी जाणार आहेत. आणि मी आलोय आता घरी. कथा संपायच्या अगोदरच निघालो कारण की कथा संपल्याबरोबर एवढी गर्दी होते परत जाणाऱ्या लोकांची की आपल्याला गाडी काढायला चान्स मिळत नाही. गर्दी व्हायच्या अगोदरच मी परत घरी आलो. तिथं कथेला एवढी गर्दी जबरदस्त की कितीही नियोजन केलेलं असलं तरी सुद्धा ते नियोजन अपूर्ण पडतं. एवढी भयंकर गर्दी होते कथेला. पण मजा आली, मस्त होता कथेचा जो सगळा सीन होता तिथं. एवढे सगळे लोक एका ठिकाणी उन्हात अनात बसलेले आहेत कथा ऐकायला. 4-4 वाजेपर्यंत बसत आहेत लोक. कमाल आहे लोकांची. पण संध्याकाळी आपण जाणार आहेत. संध्याकाळी म्हणजे जवळजवळ रात्रीच जाऊ आपण कारण की रात्रीच खूप एन्जॉय असतं तिथं. तो सगळा एन्जॉय बघायला आपण जाणार आहेत. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत दिवसाचा एकदम शांततेचा सीन होता, रात्रीचा एकदम जल्लोषाचा सीन राहणार आहे कारण की सगळी लोक DJ लावून खूप धमाल करतात. ते सगळं बघायला आपण जाणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही रात्री संध्याकाळचा व्ह्यू आहे तो बघण्यासाठी नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत आणि आपण कशा पद्धतीने, कारण की काल असं बघितलं होतं की काल DJ वगैरे पण चालू होते तिथं. मग असं वाटलं की आपण पण जाऊन बघावं की कथेनंतरचा जो सीन आहे तो कसा आहे नेमका तिथं. तर तेच बघण्यासाठी आज आपण जाणार आहे. तर महापुराण कथेच्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती गर्दी आहे आणि सगळ्या गाड्या तिथं जाऊन राहिल्या. हा शिवपुराण कथेचा पंडाल आहे, इथून दिसतोय. DJ वगैरेचा आवाज येतोय. तर आपल्याला त्या ठिकाणी शूट तर करता येईल पण रेकॉर्ड नाही करता येणार. त्यासाठी मी इथंच उभं राहून शूट करतोय. तर खूप मजा येणार आहे आणि DJ वगैरे लावलेले आहेत, खूप लोक एन्जॉय करतायत आणि आपण तेच बघायला जाणार आहेत तिथं. तर चला मग सोबत. लोक खूप जबरदस्त एन्जॉय करतायत. जोड 4-4, 5-5 DJ एक साथ चालू डायरेक्ट.
कोणाचं गाणं कोणामध्ये गुंतून राहिलं काहीच कळत नाही, पण लोक खतरनाक नाचून राहिले. ही सगळी बिस्किट वाटपाची कार्यक्रम चालू आहे. तर मोफत गर्दी आहे, लोक रांगेने उभे राहत आहेत, काही ठिकाणी गर्दी करतायत, पण खूप चांगलं काम करतायत लोक. बरीचशी लोक मोफतमध्ये लोकांना चहा देत आहेत, बिस्किट पुडे देत आहेत, जेवण देत आहेत. खूप सारी अशी पुण्याची कामं लोक इथं करून राहिली आणि ठेवावं लागतं. मी आता इथून स्टेज जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, पण बघू आता स्टेज जवळ आपल्याला जाता येतं का नाही जाता येत, कारण गर्दी खूप भयंकर आहे आणि सिक्युरिटी पण चांगलीच लावलेली आहे. मी आता स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण खूप टाईट सिक्युरिटी, कोणाला आतमध्ये जाऊ देत नाही. फक्त बाहेरूनच जेवढा शूट करता आला तेवढा दाखवला मी तुम्हाला. आणि इकडं खूप लोक खतरनाक एन्जॉय करताय. तुम्ही बघितलंच असेल की म्हाताऱ्या बाया अक्षरशः त्यांना झोपायला जागा नाही, पण तरी पण ते कथा ऐकण्यासाठी तिथं थांबलेले आहेत 2 दिवसापासून. आणि हा असा सीन रोज राहणार आहे आता 6 दिवसापर्यंत नव्हता. आणि इथं खूप दिवसा जर बघितलं तर लाखोच्या संख्येने लोक जमा झालेली असतात. इथं फक्त जे मुक्कामाला आलेली लोक आहेत तीच थांबलेली आहेत, पण त्या सगळ्या लोकांचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला आस्था चॅनलवर बघायला मिळेलच. ते किती गर्दी असते काय असते, पण मी लाईव्ह बघायला आलो होतो इथं. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हा सगळा. आणि आम्ही आता जिथं लोकांची जेवणाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी बघायला आलो आहे की कशी व्यवस्था केलेली आहे. तरी तर टेबल आणि चेअर वगैरे असे टाकून ठेवलेले आहे. तर बरीचशी मंडळी अशी आहे, बरीचशी लोक अशी आहेत की जी फ्रीमध्ये लोकांचं सगळं जेवणाची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था. माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही, तो सगळा पंडाल आहे, ती सगळी इकडं गर्दी आहे. आणि त्या इकडं मागे जेवणाची व्यवस्था केलेली या मंडपामध्ये. जवळजवळ बरंच अंतर आहे पंडालपासून. तर व्यवस्था बघायला आलेलो होतो आणि इथं बघितलं की ज्या लोकांचा उपवास आहे त्या लोकांसाठी वेगळं फराळाची व्यवस्था केलेली, बगर वगैरे करून ठेवलेली. आणि ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी खिचडी केलेली. असं सगळं नियोजन चालू आहे. तर खूप उत्तम पद्धतीने लोक सेवा करत असतात की लोकांची खूप चांगली व्यवस्था लावलेली आहे. तर कोणालाही
उपाशी झोपावं लागणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेत आहेत सगळे लोक. आणि ही सगळी शिरपूरचीच मंडळी आहे जी इथं स्वयंपाक पण करते आणि वाटपाचा कार्यक्रम पण करते. तर मी आता जिथं जेवणाचे वाटप चालू आहे त्या लोकांशी बोलायला आलेलो आहे 2 मिनटं. टाईम लागेल मला. काय नाही भाऊ आपलं कल्पेश पाटील 2 दिवसापासून इकडं स्वयंपाकाच्या ठिकाणीच आपलं ड्युटी लागली का? असं आहे. स्वयंसेवक आपले शिरपूरचे सगळे हां. बैठक क्रमांक 1 बैठक क्रमांक असं आहे. आपल्या इकडचं पाटीलवाड्याचे मी. असं आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे विकी द ब्लॉगर म्हणून आता जस्ट चालू केलेलं आहे. तर त्याच्यासाठी ब्लॉग तयार करत होतो. म्हटलं आपल्या इथं जेवणाची व्यवस्था कशी केलेली हो ते बघण्यासाठी मी आलेलो होतो. आणि बघितलं उपवासवाल्यांसाठी पण वेगळं ठेवलेले सकाळी साबुदाणा होते. प्रत्येकाचा विचार केला आहे भाऊ असं. तरी साधारणतः किती लोक म्हणजे एका टायमाला जेवत असतील जरा इथं संध्याकाळच्या वेळेस संख्येमध्ये हा का? काही गिनती नाही राहणार नाही. चालूच ठेवा फक्त एका मागून एक. कथेपूर्वी जास्त असतात हां. कथेच्या दरम्यान कमी होतात. नंतर कथेनंतर संध्याकाळच्या वेळेला पण दरम्यान भरपूर वाढतात. हां. लोक पण त्यांच्या प्रतीने कोणी दशमी आणताय कोणी काही वेगळं आणताय बुवा. हा लोक त्यांच्याकडून का ज्यांची कॅपॅसिटी जेवढी हा, हा, तेवढं हा. तेवढी आणि तिकडं एनी टाइम पोहे आणि चहा चालू. चालू आहे. हा, मी बघितलं चहा वाटप आपलं वरवड्यात जेवण आहे. चहासाठी. सकाळून त्यांनी पोहे अंबिका नगरवाल्यांनी ठेवले. हा का? साबुदाणे ठेवले. हा चांगलं आहे. आपल्या शिरपूरमध्ये एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच होतो. इतिहासामध्ये पहिले म्हणजे मी तरी आजपर्यंत एवढी गर्दी पाहिलेली नव्हती की एका कार्यक्रमाला एवढी गर्दी होती. नियोजन वगैरे सगळं शांततेत हा एकदम म्हणजे काहीच कुठे गडबड दिसत नाही. झोपणारे झोपलेले आहेत, एन्जॉय करणारे एन्जॉय करतायत. तुमचंही काम एकदम व्यवस्थित चालू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मस्त वाटलं तुम्हाला भेटून. तर ही सगळी जी समोर दिसते ही सगळी शौचालयाची व्यवस्था केली आहे. तात्पुरते त्यांनी इथं सेटअप केलेले आहेत त्यांना, जेणेकरून लोकांना जास्त दुसरीकडे जायची गरज भासली नाही पाहिजे आणि त्यांना त्रासही नाही झाला पाहिजे या गोष्टीची व्यवस्था केली गेलेली आहे. टँकर वगैरे खूप ठिकठिकाणी आहेत. शिरपूरमध्ये पाण्याची कमतरता आता नाहीच आहे पहिला मुद्दा. तर स्वच्छतेचं पण पूर्ण काटेकोर नियोजन करण्यात आलेलं आहे. काय चार्जेस आहेत का इथं चार्जिंगचे? फ्री आहे का? असं आहे का? फक्त तुमचं तो चार्जर आणा. हां हा बरोबर आहे ना. 5-6 दिवस लोक थांबतात, काही ना काही व्यवस्था तर पाहिजे. ही सगळी दुकानं लागलेली इथं पूजेचे साहित्य मिळतं इथं सगळ्या ठिकाणी. बरीचशी दुकानं आहेत, खूप मोठी रांग आहे. तुम्हाला दाखवतो जवळजवळ ती समोरून रांग स्टार्ट होते. तर ही रांग सगळी स्ट्रेट खूप लांबपर्यंत जाते. नमस्कार. आणि आपण आज दिवसभर खूप एन्जॉय करून मस्त घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर निवांत बसून हा व्हिडिओ शूट करतोय. तर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे आणि मी दिवसभरामध्ये काहीतरी व्हिडिओ शूट करून ठेवले होते, त्यांचे काहीतरी सिनेमॅटिक्स क्रिएट केलेले आहेत मी. तर ते सिनेमॅटिक बघण्यासाठी तुम्ही रेडी होऊन जा आणि मी ते सिनेमॅटिक आता चालू करतोय.